स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज। त्यांचे आयुष्य शौर्य आणि बलिदानाने भरलेले होते, पण त्यांच्या आयुष्यातील शेवटचे 40 दिवस इतिहासातील सर्वात वेदनादायक घटना मानली जाते। सन 1689 मध्ये मुघल बादशहा औरंगजेबाच्या सैन्यानं संभाजी महाराज आणि त्यांचे विश्वासू कवी कलश यांना संगमेश्वर येथे पकडले। मुघल सैनिकांनी संभाजी महाराजांना साखळ दंडात बांधून औरंगजेबाच्या छावणीत नेले, पण औरंगजेबाचा उद्देश फक्त संभाजी महाराजांना पकडणे नव्हता, त्याला मराठा साम्राज्य मोडून काढायचे होते। औरंगजेबाने संभाजी महाराजांना समोर उभे करून एक प्रस्ताव दिला, इस्लाम धर्म स्वीकारा आणि तुम्हाला जीवदान दिले जाईल, तुम्हाला मोठे पद आणि संपत्ती दिली जाईल। पण संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते। त्यांनी निर्भयपणे उत्तर दिले, माझे प्राण जाऊ शकतात, पण मी माझा धर्म आणि स्वराज्य कधीही सोडणार नाही। हे ऐकून औरंगजेब संतापाने लाल झाला। यानंतर पुढील अनेक दिवस संभाजी महाराजांवर अमानुष छळ करण्यात आला। त्यांना उपाशी ठेवण्यात आले, त्यांना मारहाण करण्यात आली, त्यांचा अपमान करण्यात आला। पण इतक्या यातना सहन करूनही संभाजी महाराज औरंगजेबासमोर कधीही झुकले नाहीत। शेवटी 11 मार्च 1689 रोजी तुळापूर येथे संभाजी महाराज आणि कवी कलश यांना क्रूरपणे ठार मारण्यात आले। पण संभाजी महाराजांचे बलिदान व्यर्थ गेले नाही। त्यांच्या मृत्यूनंतर मराठा सैन्यात संतापाची लाट उसळली। मराठ्यांनी पुन्हा जोमाने मुघलांविरुद्ध लढाई सुरू केली आणि औरंगजेबाचे स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही। आजही इतिहास संभाजी महाराजांना धर्मासाठी प्राण देणारे महान योद्धा म्हणून ओळखतो आणि म्हणूनच त्यांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे गौरवाने म्हटले जाते। पण एक मोठा प्रश्न इतिहासात नेहमी विचारला जातो, संभाजी महाराजांची खबर मुघलांना कोणी दिली? त्या काळात संभाजी महाराज संगमेश्वर येथे काही दिवस थांबले होते। तेथून पुढील मोहिमेची योजना सुरू होती। पण त्याच वेळी काही स्वार्थी लोकांनी मुघल बादशहा औरंगजेबाला संभाजी महाराजांच्या ठिकाणाची गुप्त माहिती दिली। इतिहासातील काही लेखांनुसार गडोजी शिर्के या व्यक्तीने संभाजी महाराजांची खबर मुघलांना दिली असे सांगितले जाते। ही बातमी मिळताच औरंगजेबाने तात्काळ मोठे सैन्य पाठवले। मुघल सैन्य अचानक संगमेश्वरवर तुटून पडले। संभाजी महाराजांना युद्धाची तयारी करण्यासही वेळ मिळाला नाही। तरी सुद्धा संभाजी महाराजांनी शौर्याने प्रतिकार केला। पण मुघल सैन्याची संख्या खूप मोठी होती। शेवटी संभाजी महाराज आणि कवी कलश मुघलांच्या तावडीत सापडले। त्यांना साखळ दंडात बांधून औरंगजेबासमोर नेण्यात आले। यानंतर पुढील 40 दिवस संभाजी महाराजांवर अत्यंत क्रूर अत्याचार करण्यात आले। पण त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्य आणि धर्माशी कधीही गद्दारी केली नाही। संभाजी महाराजांची खबर मुघलांना गणोजी शिर्के यांनी का दिली? हे नात्याने संभाजी महाराजांचे मेहुणे होते, पण काही कारणांमुळे त्यांच्या मनात संभाजी महाराजांविषयी राग आणि मतभेद निर्माण झाले होते। त्या काळात स्वराज्यातील काही सरदारांमध्ये सत्ता आणि मान सन्मान यावरून वाद होत होते। इतिहासकारांच्या मते गणोजी शिर्के यांना वाटत होते की त्यांना योग्य मान आणि पद मिळत नाही। या नाराजीतून त्यांनी मुघल बादशहा याच्या सैन्याला गुप्त माहिती दिली। त्यांनी सांगितले की त्यावेळी येथे थांबले आहेत। छत्रपती संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर लोकांमध्ये एक प्रश्न नेहमी विचारला जातो, गणोजी शिर्के यांचे पुढे काय झाले? इतिहासात याबद्दल वेगवेगळे उल्लेख आढळतात।
पण सामान्यपणे असे सांगितले जाते. काय झाले पुढे? संभाजी महाराजांना पकडण्यात मदत केल्यानंतर गणोजी शिर्के काही काळ औरंगजेबच्या बाजूला राहिले. पण मराठा साम्राज्यात त्यांच्याविषयी तीव्र राग आणि तिरस्कार निर्माण झाला. पुढे मराठा सैन्याने मुघलांविरुद्ध पुन्हा जोरदार लढाई सुरू केली आणि औरंगजेबची ताकद हळूहळू कमी होत गेली. काही ऐतिहासिक उल्लेखांनुसार पुढे गणोजी शिर्के यांना विशेष सन्मान किंवा मोठे स्थान मिळाले नाही आणि त्यांचे आयुष्य साधारणपणे संपले. म्हणजेच इतिहासात त्यांचे नाव विश्वासघात करणारा सरदार म्हणूनच जास्त ओळखले जाते. ज्यांनी स्वराज्याशी गद्दारी केली, इतिहासाने त्यांना कधीच माफ केले नाही. पण ज्यांनी धर्मासाठी प्राण दिले, त्यांना जग आजही धर्मवीर संभाजी महाराज म्हणून वंदन करते. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.